नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बेटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवास्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. राज्यामध्ये मिनी विधानसभा अर्थात 29 महापालिकांचे निकाल लागले आणि पुन्हा एकदा भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निवडणुकीतले धुरंधर ठरले आणि त्यांनी या विजयाचं श्रेय भाजपच्या सगळ्या विश्वासू सहकाऱ्यांना दिलं. त्यातलंच एक नाव भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन आजचे कट्ट्याचे पाहुणे आहेत. महाजनांच्या नेतृत्वात भाजपनं उत्तर महाराष्ट्राचा गड राखलाय. नाशिक, जळगाव, धुळे या तीनही महापालिकांमध्ये कमळ फुललंय. पण या निवडणुकांच्या आधी उत्तर महाराष्ट्राचं स्थानिक राजकारण सतत चर्चेत होतं. कधी सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, कधी निष्ठावंतांना डावलल्याच्या तक्रारी, तर कधी देवयानी फरांदेंची नाराजी. त्यात वृक्षतोडीच्या मुद्द्यावरूनही महाजनांविरोधात रान उठवलं गेलं होतं. पण या तापलेल्या वातावरणात गिरीश महाजन थंड डोक्यानं काम करत होते आणि खडसे, भुजबळ, दादा भुसेंसारख्या नेत्यांना मागे टाकत ते उत्तर महाराष्ट्राचे किंगमेकर ठरले. पण या महापालिकांच्या निकालानं अनेक प्रश्नही निर्माण केलेत. मुंबईत ठाकरेंना तगडं आव्हान देऊनही मराठी बहुल भागात ठाकरेंनी दाखवलेली ताकद. मुंबईत खरी शिवसेना कोणाची हे या निवडणुकांनी स्पष्ट केलंय का? शिंदे आणि अजित पवारांसाठी आता धोक्याच्या घंटा वाजू लागल्यात का? स्थानिक पक्षांना भाजपनं शह दिला असला तरी MIMची वाढलेली आकडेवारी आणि लोकप्रियता भाजपसाठी चिंतेचा विषय ठरतोय का? तिसरा मोठा पक्ष ठरत काँग्रेसनं दाखवलेलं स्वतःचं अस्तित्व, या सगळ्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करूया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार गिरीशजी, एक तर तुमचं अभिनंदन. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आरोपांचे बाण झेलत तुम्ही फक्त नाशिक नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या तीनही महापालिका त्याच्यामध्ये घवघवीत यश मिळवलं आणि भाजपला यश मिळवून दिलं एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही. विरोधी पक्षांची जवळपास तिथलं सगळं आव्हान तुम्ही संपुष्टात केलं, मालेगाव जर सोडलात तर. पण या सगळ्यामध्ये म्हणजे दोन विषय खास करून नाशिकच्याबद्दल. एक तर तिथं अशा गणंगांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं की ज्यांच्याबद्दल सगळ्या नाशिककरांचे खूप आक्षेप खूप काळापासून होते, ज्यात भाजपच्याही नेत्यांचे, लोकांचे जे वर्षानुवर्ष ज्यांच्याबद्दल आक्षेप घेत होते, अशा मंडळींना तुम्ही पक्षामध्ये प्रवेश देऊन पवित्र करून घेतलं. त्यांना तिकीटही दिलीत. प्रसंगी निष्ठावानांना तुम्ही सतरंजाच उचलायला ठेवलं. आणि दुसरा मुद्दा, तपोवनामध्ये तिथल्या वृक्षतोडीच्या निमित्तानं जे वादळ झालं होतं हे दोन विषय महत्त्वाचे होते. पहिल्यांदा अर्थातच आपण हे जे सगळे असंख्य लोक असे ज्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं, तिकीटं दिलीत, आता हे यश मिळाल्याचं बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही का की अरे कशाला आपण एवढे पॅनिक मोडमध्ये गेलो आणि या मंडळींना घेतलं, आपण जिंकलोच असतो? नाही, खरं म्हणजे अतिशय घवघवीत यश म्हणजे मी ऐतिहासिक असं म्हणेल मी याला. कारण देशामध्ये मी कुठे असं बघितलं नाही कुठल्याही राज्यामध्ये की 29 महापालिका झाल्या आणि त्यातल्या 25-26 ठिकाणी एकाच पक्षाला किंवा महायुतीला यश मिळालं. खरं म्हणजे माननीय मोदीजींवर लोकांचा असलेला विश्वास, देवेंद्रजींचं या ठिकाणचं नेतृत्व, त्यामुळे 29 पैकी जवळपास आज 24 ठिकाणी 23 ठिकाणी आमचे भाजपचे महापौर होतील अशी परिस्थिती आहे. आणि महायुती जर म्हणून म्हटलं तर आम्ही जवळपास 26 ठिकाणी म्हणजे मोठ्या 3-4 ठिकाणी असं असेल की त्या ठिकाणी मालेगाव असेल, भिवंडी असेल किंवा परभणीमध्ये असेल, अशा 3-4च ठिकाणी, लातूर असेल, लातूर आम्ही जिंकलं असतं पण ॲक्सिडेंटली थोडंसं ॲक्सिडेंटलीच म्हणेल मी, ते काही त्यांच्या मनामध्ये नव्हतं रवींद्रजींच्या, पण बोललं गेलं आणि त्या ओघामध्ये आमची लातूर गेली. अन्यथा एवढं मोठं यश हे मला वाटतं पहिल्यांदा अनपेक्षित होतं आमच्यासाठी सुद्धा आहे. कारण म्हणजे असं वाटत नव्हतं की एवढं पुणे चिंचवड तर फार साफच झालं, म्हणजे काही शिल्लकच ठेवलं नाही त्या ठिकाणी. आणि खरंच देवेंद्रजींनी पण ही भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे ना, म्हणजे असं घ्यायचं आणि असं करायचं, म्हणजे जे इकडचे दोन जोडीदार आहेत त्यांनाच आधी साफ करून टाकलं. नाही, जोडीदार साफ असं नाही, शेवटी राजकारण आहे. आता आमचा एक पक्ष आहे, आपण बघतायत लोकांचा विश्वासही आमच्यावर आहे, आमच्या नेत्यांच्या नेतृत्वावर आहे, कर्तृत्वावर आहे, त्यामुळे शक्य आहे. नुसतं घेतलं आणि गेलं असं होत नाही. आपण नाशिकचा विषय केला, आम्ही काही फार लोकांना तिथे घेतलेलं नाही, एक लक्षात घ्या.
मी सांगितलं की या निवडणुकीमध्ये सुद्धा 80% लोक जुनेच आहेत. 20% लोक, फार झालं तर 20% लोक हे नवे असतील. घेतलं आम्ही, शाहूंना घेतलं, त्या ठिकाणी पांड्यांना घेतलं, बडगुजरांना घेतलं, बागुल, तिथे यतीन वाघांना घेतलं होतं, बागुलांना घेतलं होतं, घेतलं ना आम्ही त्यांना. पण बाकी जुने लोक आहेत ना 80%. आणि का घेतलं तर आम्ही बघितलं की परंपरागत आम्ही आता इतक्या निवडणुका बघतोय, मागच्या निवडणुकीमध्ये इतक्या अनुकूल परिस्थिती आम्ही तयार केली होती, पण त्या ठिकाणी शाहू खैरे जे आहेत त्यांचा जो भाग आहे, पांडे आहेत, यतीन वाघ आहेत, बागुलांचा वेगळा प्रभाग आहे, यांना आम्ही कधीही जिंकू शकलो नाही. खूप मतांनी ते पुढे जायचे. आम्हीकडे बडगुजरांचाही मतदारसंघ होता, तो सुद्धा जिंकण्याची सुराब शक्यता आम्हाला त्या ठिकाणी नव्हती. तुम्ही आता दिनकर अण्णाचं नाव घ्या, दिनकर अण्णा आमचेच होते, पक्षातच होते, पण मध्येच त्याला विधानसभेचं तिकीट पाहिजे होतं. तर तिकीट पाहिजे असल्यामुळे मग त्याने सांगितलं की नाही मला तिकीट पाहिजेच. मग त्यामुळे ते आम्ही देऊ शकत नव्हतो. सीमाताई आमच्या त्या ठिकाणी होत्या, जुन्या कार्यकर्त्या होत्या, त्यांचा परिवार आहे, त्यांचं आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल, ते किती वर्षापासून सर्व आमच्याकडेच आहेत. आणि म्हणून त्यांना आम्ही ते टाळलं तिकीट देणं. आणि मग त्यांनी मनसेमध्ये जाणं पसंत, तिथून तिकीट घेतलं आणि ते पडले. पण यावेळेला आम्हाला माहीत होतं त्यांना जर नाही घेतलं तर त्यांचा प्रभाग आम्ही जिंकू शकत नाही. त्यांचं काम आहे त्यांच्या प्रभागामध्ये आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही पक्षात असे मला वाटतं 3 प्रभाग सोडले, 3 ते 4. तर मग मला तुम्ही सांगा आम्ही कोणाला आम्ही त्या लोकांना घेतलंय खरं आहे, आणि आम्ही ते जिंकलो पण खरं म्हणजे तसं नाही. पण हा जो भाग आहे म्हणजे याच्यावर खरं तर मोठी तात्विक चर्चा केली पाहिजे. हो. पण मुद्दा त्यातला थोडक्यात जर बोलायचा तर असं की असे प्रभाग असू शकतात ना की जिथं तुमच्या विचारांचा प्रभाव तुम्हाला अजूनही नीट पोचवता आलेला नाही, तर असे कार्यकर्ते ज्यांची तुमच्या विचारांवर निष्ठा आहे असे तिथं तयार होतील. तेवढा पेशन्स का नाही की विचार सगळं खड्ड्यात गेलं, हा निवडून येतोय, तो काहीही लायकीचा असला तरी तो निवडून येतोय, तर तो आपल्याबरोबर यावा. लायकीचा म्हणजे लोक त्यांना परंपरागत वर्षानुवर्षे निवडून असतील ना. यतीन वाघ बघा, त्यांच्या घरामध्ये 2-3 पिढ्यांमध्ये महापौर राहिले, स्टँडिंग कमिटी राहिले. शाहू महाराज बघा, शाहू खैरे किती वर्ष, म्हणजे मला वाटतं सुरुवातीपासून महापालिका असल्यापासून त्यांच्या घरामध्ये लोक निवडून येत आहेत ना. त्यामुळे त्यांची लायकी काय आहे हे आपल्याला असं करतात. नाही मी असं आहे की ज्यांची क्रिमिनल पार्श्वभूमी आहे अशांबद्दल, खास करून अशांबद्दल मी बोलतोय की तर अशा ठिकाणी ज्यांच्या तुमच्या विचारांशी काही संबंध नाही, तर त्या लोकांना तुम्ही कशासाठी घ्यायचं? ते निवडून येतात एवढा एकच निकष असतो का? कोणते क्रिमिनल पार्श्वभूमी नाही म्हणजे असं आहे की याच्यामध्ये यतीन वाघांची याच्यामध्ये ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे अशांच्याबद्दल मी बोलतोय. ज्यांची असं आहे की राजकारणामध्ये लोक इकडून इकडे जातात आणि विचार बदलतात वगैरे, त्याच्याबद्दल काही आक्षेपच नाही. तुम्ही जी नावं घेताय, यतीन वाघ असतील किंवा खैरे असतील, त्यांच्याबद्दल त्यांचे नसतील, पण अशांच्याबद्दल तुम्ही बोलताय ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाहीये त्यांच्याबद्दल. आणि मी बोलतोय ज्यांची, आम्ही यांनाच घेतलेलं आहे. नाही, तुम्ही बडगुजरांना घेतलं आम्ही, कारण ते परंपरागत निवडून येत आहेत. पण परत तोच मुद्दा आहे की त्यांच्या नावावर असे कुठलं फार गुन्हेगारीचं काही तसं रेकॉर्ड, त्यांच्या विरोधात तर रान तुम्हीच उठवलं होतं. उठवलं आम्ही रान, ते बरोबर आहे. ती थोडीशी पॉलिटिकल आमची हे होती. पण तुम्हाला असं म्हणायचं की मोठा गुन्हाच नव्हता तो काय नाही ते बघा, आता तुम्हाला मी सांगतो, ते तिथे त्यांच्याबरोबर गेले, ते त्याला ओळखत होते नाही ओळखत त्या पार्टीमध्ये मला माहीत नाही. माझ्याबद्दल मी सांगतो, कुंभमेळा झाला होता गेल्या वेळी. कुंभमेळा झाल्यावर तिथले जे शेरे खतीब होते, मुस्लिम समाजाचे सगळ्यात मोठे गुरु, तर त्यांच्याकडे सुद्धा कुंभमेळ्याच्या काळामध्ये लग्न होतं. अगदी त्याच महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये त्यांनी वारंवार आम्हाला आमंत्रण दिलं की तुम्हाला यावं लागेल, लग्नाला यावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी. आणि त्यांनी मुस्लिम समाजाने आम्हाला त्यावेळेला इतकी मदत केली. सगळ्यांनी अगदी जेवण वाटण्यापासून आमचं बनवलं की व्हॅलेंटाईन म्हणून, सरबत वाटण्यापासून, पाणी देण्यापासून सगळ्या तरुणांना त्यांनी कामाला लावलं. आणि कुंभमेळ्यामध्ये त्यांनी सुद्धा मोठं काम केलेलं होतं. ही वस्तुस्थिती होती, प्रत्येक मिटिंगांना येणं. आणि मग त्यांनी मला आमंत्रण दिलं, आम्हाला सगळ्यांना दिलं, आमदारांना दिलं, महापालिकेच्या लोकांना सगळ्यांना दिलं की आमच्याकडे लग्नाला या. आम्ही त्यांच्याकडे संध्याकाळी काय करतो, नाही चला म्हणजे त्यांनी खूप मदत करतात आपल्या, ते करतायत. आम्ही त्यांच्याकडे लग्नाला गेलो. आता लग्न आलं तर मुंबईहून, इकडे त्यांच्या नातवाचं का नातीचं लग्न होतं काहीतरी, मला आता आठवत नाही. पण ती समोरची पार्टी जी होती, एका पक्षाकडची, वधू पक्ष का वर पक्षाकडची, ती आली ती मुंबईहून.
आणि त्यात आले लोक गेल्यावर आमचं सगळ्यांनी स्वागत. आम्ही 25 जण सोबतच गेलो, सगळे आमदार होते का, सगळेच होतो आम्ही आणि सगळे पक्षी होते. आम्ही तिथे गेल्यावर सगळे तर बसा 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 मी टेबलवर बसलो. आता तिथे बसलेले लोक, तिथे मोठा टेबल होता 15-20 लोकांचा असं मोठा. तिथे आम्ही बसलो. आता मी तर काही खात नाही पित नाही, बाहेर लग्नात कधी जेवत नाही, हॉटेलला जेवत नाही. आम्ही काहीतरी फ्रूट खाल्ले वगैरे काहीतरी आणि 15 मिनिट बसून आम्ही 10 मिनिट बसून निघून गेलो. मग त्यांचे फोटो काढले गेले, सगळं झालं. आता मला माहीत नाही, आता ते नंतर मला काही दिवसांनी कळालं, ते पिक्चर समोर आलं, हे दाऊदचे नातेवाईक होते. त्यांची कुठली चुलत बहीण मावस बहीण, तिचं लग्न त्याचं लग्न. त्याच्यावरून तुम्ही आताही दाऊदचा विषय निघाला की मलाच दाखवतात, बघा हे पण त्यांच्या लग्नात गेले होते. असं नकळत सुद्धा काही गोष्टी होत असतात मला असं वाटतं. आणि त्यामुळे मग ते कायमस्वरूपी माझ्या नावावरही कोरलं गेलं, अरे तो दाऊद के रिश्तेदारों की शादी में गए थे. हे झालं, हे मी नेहमी ऐकतो. म्हणजे कुठूनही विषय निघाला की होतच तो विषय आमच्या नावाने. म्हणून मला वाटतं काही गोष्टी नकळत होतात. पण त्यांची अशी की फार क्रिमिनल तेवढा विषय सोडला की ते तिथे नाच होत्या. पण असं आहे की त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणण्यापेक्षा तुमच्याच पक्षाचे ज्या 2 तिकडच्या रणरागिण्या आहेत त्यांनीच आक्षेप घेतला होता, त्यांनीच कडाडून विरोध केला होता ज्या मंडळींना तुम्ही घेतलं त्यांना घेण्याबद्दल. तर म्हणजे त्यांचाही विरोध म्हणजे त्यालाही काहीच किंमत नाही, अर्थ नाही असं आहे का? शाहू खैरेंना घेण्याबाबत देवयानी त्यांचा खूप मोठा विरोध होता, ही वस्तुस्थिती आहे. शाहू खैरेंचं रेकॉर्ड तसं अजिबात नाही आहे. पण काहीतरी त्याच्या पॉलिटिकली त्यांच्या काही ॲडजस्टमेंट असतात मधल्या काय असतात मला कळालं नाही. पण शाहू खैरेंना घेतलं पाहिजे याबद्दल सगळ्या पार्टीचं एकमत होतं. यतींना घ्या तेही होतं आणि पांडेंना घ्या हेही होतं. म्हणजे कोणाचं दुमत त्याच्यामध्ये नव्हतं. आणि शेलार जे होते, गजानन शेलार, त्यांचे पुतणे बबलू शेलार, त्यांनासुद्धा पार्टीमध्ये घ्यावं सगळ्यांचं एकमत होतं या बाबतीत. अध्यक्षांचंही होतं, बावनकुळेंचंही होतं. म्हणजे आता असं आहे की गुन्हेगार म्हणजे असं आहे तुम्ही त्याला गुन्हेगार नाही, त्याच्यावर एकही गुन्हा नाही आहे. मी परत सांगतो, त्याच्यावर एक या चारींवर एक कुठला गुन्हा नाही. तुम्ही परत आपण तीच गडबड होती. म्हणजे हे जे सगळे घेतले गेले ते सगळ्या पक्षांनी, म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय ज्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशीही मंडळी असतील, ज्यांना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी चिकटली आहे अशीही लोक असतील. ह्या सगळ्यांना घेण्याचा निर्णय हा सगळ्यांचा होता, तुमचा एकट्याचा नव्हता. बरोबर. आणि ते करताना जे तिथले लोक आहेत त्यांच्या विरोधाला काही किंमत नव्हती. हे विरोधाला नाही, पक्षामध्ये काही काही वैयक्तिक वागवेर असतात, कुठे काही दुमत असतं. कोणाला वाटतं हा आल्याने माझं काय होईल, तो आल्याने माझं काय होईल का, मला स्पर्धा होईल का, असे विषय असतात राजकारणामध्ये. मग पक्ष वाढवायचाच नाही का, की फक्त मग माझ्यापुरता सीमित ठेवायचा, एकाच माणसापुरता सीमित ठेवायचा, असं करून चालेल का? असं नाही चालणार. आजकाल आपण सगळीकडे बघतायत पक्षामध्ये पक्षांतर होते, लोक येत आहेत. आमच्याकडे नाशिकमध्येच नाही, सगळीकडे दुसऱ्या पक्षामध्ये बघा, उद्धवजींकडे बघा, राष्ट्रवादीमध्ये बघा. पण असं आहे पण आता असं आहे की इकडं तुम्हाला हे लोक म्हणजे तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे, पण तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे म्हणून त्यांना घेणं ते क्षम्य आहे किंवा ते योग्य आहे किंवा ते व्यवहार्य आहे, तार्किक आहे. तुमच्याच ठिकाणी तुमचा वैयक्तिक जेव्हा मुद्दा येतो खडसेंचा, त्यांना तुम्ही नाही घेत. नाही, खडसेंचा मुद्दा वेगळा आहे. खडसे तर आम्ही सोबतच आहेत 90-95 पासून, मलाही 35-40 वर्ष झाले, ते पण तेव्हापासून आहेत. पण त्यांनी मध्ये ज्या गडबडी केल्यात, त्यांच्यावर जे आरोप झाले ते सिद्ध झाले. मग भोसरी जमिनीच्या बाबतीत असेल, पक्ष नेतृत्वाच्या विरोधामध्ये त्यांचं बोलणं असेल, त्यांचं देवेंद्रजीबद्दल जे सिंगलटन मधल्या काळात बोलणं होतं की मीच मुख्यमंत्री, माझ्याकडे एवढे खाते, हा कोण. मला वाटतं या गोष्टी काही कुठे पक्षश्रेष्ठीत आमच्या बसत नाही. तुम्ही डायरेक्ट नेत्यांना चॅलेंज कराल तर हे काही वागणं बरोबर होतं का? भोसरीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं किती क्लिअर कट आहे. न्यायमूर्ती जोटिंग आहे, त्यांचा त्यांनी आपला अहवाल त्या ठिकाणी दिला. तो अख्ख्या एनसीपीला पवित्र करून घेतलं तुम्ही, अख्ख्या एनसीपीला. ऐका ना तुम्ही, तो इतका कठीण होता की त्याला आता नंतर दिल्लीहून निर्णय झाला तो तर की बाबा असं असेल तर मग करायचं काय आता. आणि ते सुद्धा फारच पुढे चालले. त्यांना मुख्यमंत्री व्हायची घाई झालेली होती की आता मीच मुख्यमंत्री होणार, मला का नाही केलं, मी एवढा कॅपेबल माणूस आहे, मी इतका लायकीचा माणूस आहे. आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये हवा घुसलेली होती. आणि काही प्रकरण असे आले की त्यामुळे त्यांना त्यांचा पक्षाला तरी त्यांना थांबवलं नाही. त्यांच्या जागेवर फक्त त्यांच्या मुलीला आम्ही तिकीट दिलेलं होतं त्यावेळेला, आपण बघितलं असेल.
त्यांना डावललं सगळ्या आरोपांमुळे. पण त्यानंतर त्यांच्या मुलींना तिकीट दिलं. त्यांची मुलगी मुक्ताईनगरमध्ये पडली, ती निवडून आली नाही आणि मग त्यांनी तो पक्ष बदलला. मग ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले. ही त्यामागची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मग त्यांना म्हणजे असं याच्यात दिसतंय असं की बाकीच्या ठिकाणी पक्ष वाढवायसाठी लोक घेतले तर चालतात, फक्त आमच्याकडे नको, आमच्या मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात नको. नाही, आमच्या जिल्हा माझा विरोधच नाही. आणि माझ्या विरोधाला डावून खडसेंसारख्या एवढ्या मुख्यमंत्री कॅलिबरच्या माणसाला कोण थांबवणार आहे? मी तर फार छोटा आहे त्यांच्यापुढे. ते तर म्हणतात उकिरड्यावरून उचलला, कुठे म्हणतात गटारीतून उचलला. बघितलं ना मी काय काय म्हणतात ते माझ्याबद्दल. हा काय होता, याची लायकी काय आहे? मी याला बाटलीने दूध पाजत होतो, आता मला कधी यांनी बाटलीने दूध पाजलं मला कळालं नाही. पण ते सगळ्या बाबतीत असं बोलतात, सगळ्या आमदारांबद्दल बोलतात, तसं बोलतात. त्यांच्याबद्दल आता फार चर्चा करण्याची गरज नाही मला असं वाटतं. कारण तो विषय तर आमच्यामध्ये आमच्या दुसरा याच्याबरोबर दुसरा विषय जो होता तो तपोवनाच्या बद्दलचा. तर तुम्हाला म्हणजे तिथल्या स्थानिकांचा विरोध असताना त्याच जागेमध्ये झाडं तोडू पण तिथंच करू का तुमचा एवढा? कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे खरं म्हणजे. हिंदू धर्मियांसाठी तर कुंभमेळा म्हणजे एक मोठा पर्वणी आहे, मोठा उत्सव आहे, याची आपल्याला कल्पना आहे. तपोवन ज्याला साधुग्राम म्हणतो आपण, ती जागा असल्यापासून ती जागा साधुग्रामसाठी रिझर्व आहे. सगळ्या साधूंचा वास तिथे राहणं हे सगळं तिथेच असतं. आणि मधल्या काळामध्ये बघा, आम्ही मागच्या वर्षी तुम्ही बघा साहेबांनी मॅपही दाखवला नाशिकला, ही झाडं एवढी आहेत. इथे सगळं आम्ही तिथे तपोवनामध्ये सगळ्यांचा आम्ही साधुग्राम केलेला आहे, त्यांचे टेंट लावलेले आहेत, त्यांची व्यवस्था केलेली आहे. मी म्हटलं मागच्या वर्षी जेवढे टेंट लावले होते आम्ही तेवढे लावते, अक्षरशः 1 फूटसुद्धा जागा घेणार नाही. पण मधल्या 10 वर्षामध्ये पावसामुळे काही रेंट्री झाल्यात, कोणी वृक्षारोपण केलं, मग ती झाडं 5, 7, 8, 10 फुटाची झाली पण आहेत झालेली ती. पण आता साधुग्राम म्हणजे कुंभमेळा आल्यावर ती झाडं काढणं क्रमप्राप्त आहे. अन्यथा काही मंडळी म्हणते की तुम्ही ओपन स्पेसमध्ये द्या, ओपन स्पेस आहेत काही ते 10,000 स्क्वेअर फूटच्या 20,000. आता 150 एकर जागा सोडून आम्ही काही अर्धा एकरमध्ये साधुग्राम, तुझं टेंट तिकडे लाव, तुझा टेंट तिकडे लाव, असं होणार नाही. ही प्रथा नाही, परंपरा नाही. त्याला काही थोडंसं धार्मिक कारणही त्याला वेगळं आहे तपोवनातलं. आणि म्हणून आम्ही म्हटलं की जी छोटी झाडं उगवलेली आहेत मध्ये, ती आम्ही खालून काढतो, दुसरीकडे शिफ्ट करतो. समजा 1000-1200 ते रोपटे असतील, झाडं असतील, ती काढून दुसरीकडे लावली, त्यातली काही मेली जर समजा काही जगली नाहीत, समजा असं समजा आपण 50-60% त्याचं हे असेल जगण्याचं रेट असेल, आणि बाकीचे 4-5 झाडं मेली समजा. मी सांगितलं की बाबा 15,000 झाडं तुम्हाला मी आणून लावून देतो, त्याचं संवर्धन करतो, त्याला ड्रीप करतो. आणि झाडं अशी तशी आणत नाही, अशी खोड असलेली झाडं आहेत सगळी मोठी, 5-5 वर्षाची झाडं आहेत. आंध्रमध्ये ती मिळतात. मी नगरपालिकेचं निवडणूक झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी जळगावून विमान पकडलं, हैदराबादला गेलो. तिथून पुढे अजून 1 तास विमान असतं, तिथे गेलो. तिथून मग मी ती झाडं सिलेक्ट केली, लगेच आणायला सुरुवात केली. आज 8-9 हजार झाडांची लावून झालेली आहेत आणि सगळी 20 फूट उंचीची आहेत. तुम्ही बघा, ती सगळी दाखवली, तुम्ही दाखवली सगळी टी व्हीवर तुमच्या. ती 18-20 फूट उंचीची झाडं आहेत, ती आम्ही सगळी लावलेली 8,000. अजून आमचं 1-2 दिवसात ट्रक येत आहेत, आम्ही ती झाडं लावतो आहे. मी सांगितलं 20 नाही मी 25,000 झाडं लावेल. आम्ही पण निसर्गप्रेमी आहोत, आम्ही वृक्षप्रेमी आहोत. आम्हाला काही झाडं तोडून का सगळं बघाच थोडीच करायचं आहे. पण काही मंडळी जी आहे त्यांना जाणीवपूर्वक हा विषय निगेटिव्ह करायचा आहे. कुंभमेळा आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा उत्सव आहे, तो आम्ही करायचा नाही का? साधूंना सांगायचं का तुम्हाला जिकडे पडेल कुठेतरी थांबा, तिकडे जाऊन गावाच्या बाहेर, असं चालणार आहे का? कारण सगळ्या साधूंची व्यवस्था आम्ही त्या तपोवनला करतो. 150 एकरच्या वर जमीन आहे, त्याला एक धार्मिक काही त्याला वेगळं कारण आहे. आणि तुम्ही म्हणाल की बाबा ती रोपटी काढू नका, 500 मरू. आम्ही 500च्या बदल्यामध्ये 25,000 झाडं लावतो आहे आणि एकही मरू देणार नाही, एकही मरू देणार नाही हे आम्ही सांगितलं आहे. खत पाणी त्याला ड्रीप देऊन आम्ही सगळ्यांना, आता तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की बापरे 2 मध्ये झाडं अशी कशी काय झाली, कशी काय एवढी कशी काय मोठी आहेत. आम्ही एवढं करतो आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला फक्त 500 झाडं का मारतात, 500 झाडं. अनेक लेफ्टिस्ट त्या ठिकाणी म्हणजे लेफ्टिस्टच मिळेल त्यांना. काय काय बोलले ते, कशासाठी करता तुम्ही हा खर्च 25,000 कोटी रुपये? साधूंना गांजा प्यायसाठी, साधूंना चरस प्यायसाठी, त्यांची नशा करायसाठी काय म्हटलं? कुंभमेळ्याची गरज काय? मला वाटतं सिरियस आहे फार. तुम्ही आम्ही सहिष्णू आहोत म्हणून काही बोलायचं, काही त्या ठिकाणी वक्तव्य करायचं. इतर धर्मियांच्या बाबतीत करा बरं तुम्ही एवढ्या मोठ्या उत्सवाला. त्यांचे लोक तर करणारच नाही, पण आपले लोक करून दाखवा बरं, काय उत्तर मिळतं आपल्याला. म्हणून तुम्ही हा विषय नुसता राजकारणी करू नका, याला राजकीय स्वरूप देऊ नका. आपले सगळे नेते आले, मिठ्या मारतायत. आता 8 दिवसापूर्वी इलेक्शनच्या 5 दिवसाआधी आमचे आधीचे ठाकरे आले, ते मिठी मारून गेले. मी यांना सगळ्यांना आमंत्रण दिलं की आम्ही झाडं लावतो आहे 20,000,
तुम्ही या किती ट्रक आल्या किती ट्रॉल्या आणि आम्ही मोठे मोठे अंडे भाडं खर्च करून 1300 किलो ते बघा, पण एकही जण वृक्षप्रेमी त्या ठिकाणचे झाड बघायला आजपर्यंत फिरला नाही. ते अजून तिथेच बसलेले आहेत. गिरीशजी, तुम्ही आता लेफ्टीची उपोषण उपमा करत. दिली. गिरीशजी, बरोबर नाही. तुम्ही आता लेफ्टीची उपमा दिली की जे कोणी या सगळ्या प्रकल्पाला विरोध करणार आहे ना, आहे. त्या लेफ्टिस्ट मध्ये मग तुम्ही अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या दोघांना सुद्धा त्या लेफ्टिस्टचं लेबल लावणार का? कारण त्या विरोध करणाऱ्यामध्ये हे दोन पक्ष सुद्धा आघाडीवर होते. नाही, हे सगळी राजकीय पोळी शेकण्याचं काम आहे. मी तुम्हाला सांगतो, इलेक्शन डोळ्यासमोर दिसत होतं म्हणून सगळे तिथे आले. पण जे लोक म्हणतायत की फक्त एका गांजा प्यायची सोय आहे का इथे, तुम्ही गांजा प्यायला साधून इथे आणताय का, 25,000 कोटी रुपये काय तुम्ही फक्त या साधूंसाठी जे खर्च बोलले करताय, तेच- हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. मी सगळ्यांना लेफ्टिस्ट म्हणणार नाही, माझं अजूनही ऐका. पण तुम्ही ज्या पद्धतीने चित्र उभं केलं की रद्दच करून टाका, काय गरज आहे कुंभाची. तुम्ही साधू संतांना फक्त इथे काय ते काय गांजा प्यायला आणतायत का एवढे पैसे खर्च करून झाडं तोडून, हे म्हणणं कुठपत योग्य आहे? नाही, बरोबर आहे. मी सगळ्यांना म्हणत नाही आहे. नाही, म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं गिरीशजी की असं झालंय, असं झालेलं आहे का की जी तपोवन जो साधुग्राम आहे, जिथं दरवर्षी कुंभमेळ्यामध्ये जिथं तंबू लागतात, हो. तिथं मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला जिथं तंबू लागले होते, हो. तिथं या मधल्या 10 वर्षामध्ये जी रोपं जी झाडं वाढली, रेंट्री उगवली, पावसामुळे उगवली, हो बरोबर आहे. पण मग आता ही जागा आपल्याला प्रत्येक कुंभमेळ्याला लागणार आहे, रिझर्वच आहे तर ती. तिथं मग अशी वाढू नयेत अशी व्यवस्था करण्यामध्ये मधल्या काळामध्ये दुर्लक्ष झालं, हलगर्जीपणा झाला. जर ते समजा वेळोवेळी काढत गेले असते, जेव्हा ती जर ही जागा वापरायचीच आहे, तर कदाचित आजचा प्रश्न निर्माणच झाला नसता. त्यामागचं कारण हे आहे की आम्ही त्याला हात लावत नाही की त्या ठिकाणी मग परत झोपडपट्टी त्या ठिकाणी उभी राहील, परत लोक त्या ठिकाणी गेले टपरं टाकतील, राहायची व्यवस्था करतील. त्यामुळे आम्ही ते अतिशय सुरक्षित ठेवलं. तिथे 1 इंचसुद्धा आतापर्यंत आम्ही अतिक्रमण होऊ दिलं नाही. अन्यथा सगळ्या भागात तुम्ही बघा, झोपड्या असतात, लोक घरकोट राहतातच तिथे. ते एक त्यामागचं कारण आहे. हे का त्यामागचं कारण मी आपल्याला सांगतो. पण दुसरा कुठेही उद्देश नाही की 20 वर्षे झाडं, 25 ती जशी चिटकलेली होती तेवढी मोठी झाडं वृक्ष एकासुद्धा झाडाला हात लावणार नाही. आणि तुम्ही म्हणतात, आता परवा साहेबांनी त्या ठिकाणी दाखवलं, राज ठाकरेंच्या वेळेचा तो ठराव दाखवला, काय काय करायचं म्हटलं त्यांनी तर पूर्ण 75% जमीनच साफ करायचं म्हटलेलं होतं. त्या ठिकाणी नाट्यगृह करा, ग्राउंड करा, प्लेग्राऊंड करा, चौपाटी करा, त्यांनीच म्हटलेलं होतं. त्याचा ठराव आहे. आता ते जाऊन एवढं ओरडत आहेत, मग त्यावेळेला तुम्ही हा ठराव कसा केला त्या ठिकाणी सगळं झाडं काढून करायचा. आम्ही सांगितलं आता परवा की एक सुद्धा कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही, कन्स्ट्रक्शन होणार नाही. ही जागा जशीची तशीच राहील, 160 एकर, इथं कुठलंच काम होणार नाही. तुमच्या पक्षाच्या 2 सिनियर आमदार आहेत, सीमाताई असतील आणि देवयानीताई असतील, त्यांच्या डोळ्यामधले अश्रू बघून हो, तुम्हाला काय वाटलं? नाही, मला वाटतं की मला असं वाटतं की आपण सिनियर आमदार आहोत, लोकप्रतिनिधी आहोत. आपण 3-3 वेळा निवडून येत आहोत. 3-3 वेळा आपण एकदा जर पक्षाने निर्णय घेतला, मला वाटतं तो मान्य केला पाहिजे. पण पक्षाने, पक्ष नेतृत्वाने जर वरतून निर्णय घेतला, तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही तो मान्य केला पाहिजे. उगाच कशाला आपण एवढं ताणायची गरज काय एवढी, मला समजत नाही. माझा हा प्रश्न आहे. आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री पण त्यांच्याशी बोललेत, झालं. आणि सगळी ती फॉर्म पळापळी झाली, ती फाडाफाडी झाली. त्याच्यामुळे 4-5 नुसतं मुकेश्वर नाही, 4-5 जे प्रमुख कार्यकर्ते आहेत जुने, त्यांच्यावरही मोठा अन्याय झाला. कारण त्यांना चिन्ह मिळालं नाही. आणि चिन्ह मिळालं नाही म्हणून त्या ठिकाणी त्या 4 जागा आमच्या गेल्यात, त्या ठिकाणी 5 जागा त्या ठिकाणच्या पडल्यात आमच्या. हे त्यामागचं कारण आहे. आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की याची सर्व काही चौकशी करा. अध्यक्षाने सांगितलं की सगळी मला माहिती दे. तिथे अजून 2 जणांना कोणाला नेमलं की तुम्ही सगळी या गोष्टीची माहिती घ्या आणि मला कळवा की का झालं म्हणून, कोणी केलं म्हणून. आम्ही त्याची चौकशी करतो. पण याच्याबद्दल आधी तुमच्यामध्ये चर्चा नव्हती झाली का त्यांच्याशी? म्हणजे तुमच्याच ज्येष्ठ कार्यकर्त्या, नेत्या मी काय सांगतो, मुंबईपासून झालेली, काही मी एकट्याने चर्चा नाही केली त्यांच्याशी. मी समजून सांगितलं की निर्णय झालेला आहे, वरतून निर्णय झालेला आहे, तर आपल्याला मान्य करावा लागेल. पण मानसिकता इतकी टोकाची होती काही लोकांची की नाही, हा नकोच मला, माझ्या मनात हा नको, असं नाही चालत. हा पक्ष आहे, हे काही वैयक्तिक आपली कोणाची प्रॉपर्टी नाही आहे किंवा मी म्हणेल तेच झालं पाहिजे. आता एक बघा, तुम्ही खडसेंचा विषय केला. खडसेंचं माझं प्रेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती, दिल्लीपर्यंत माहिती आहे, दिल्लीपर्यंत. आता खडसेंच्या घरामध्ये कसं चाललंय बघा तुम्ही. आता म्हणजे सुनबाई आमच्या खासदार झाल्यात, बरोबर आहे, मंत्री आहेत, आधी खासदार. एवढे टोकाचे वाद असताना त्यांनी मला अक्षरशः किती त्रास दिला तुम्हाला माहीत आहे. 2.5 वर्ष त्यांचं सरकार असताना त्यांनी माझ्यावर मोका पण लावून टाकला. 3-3.5 वर्षापूर्वी गिरीश महाजननी पुण्याला कोणाला तरी व्हिडिओ दाखवला, रामेश्वरनी, माझ्या PNE, तो आरोग्यदूत म्हणून काम करतो, मी त्याच्यावर दम भरला.
त्या माणसाला की आमच्या नदी लागू नको, तिला पाहून घेईल. मग तो फोन रामेश्वरनी बंद केला. रामेश्वरनी मोठा रामपुरी चाकू काढला खिशातून, त्याला गळ्याला मारला, 5 लाख रुपये हिसकले. असा गुन्हा 3.5 वर्षांनी यांचीमध्ये सत्ता आली त्यावेळेला खडसेंच्या मतदारसंघात म्हणजे 600 किलोमीटर लांब हा त्यांनी दाखल करून घेतला 3.5 वर्षांनी. की 3.5 वर्षापूर्वी गिरीशबाईंनी मला दम भरला होता. मग त्याच्यावरून त्या गुन्हा माझ्यावर रामेश्वर होता आणि त्यावर मोका लावला आम्हाला. म्हणजे कितपत योग्यता आहे हे असं होत असतं. म्हणजे तो गुन्हा आमच्यावर दाखल झाला. मला जर कोर्टाने रिलीफ दिलं नसतं तर मी इलेक्शनही लढू शकलो नसतो. पण तरी पण त्या ठिकाणी रक्षा खडसेला तिकीट मिळालं. बरोबर आहे. रक्षा खडसेला तिकीट दिलं. माझ्याबद्दल ते काय काय बोलतात, किती घाण बोलतात, किती काही नसताना कमरेखालची भाषा करतात, हे आपण रोज तुम्हीच दाखवतात. पण मी म्हटलं जाऊ द्या, तर या माणसाला काय तर तोलत गेला, याचा बॅलन्स गेलेला आहे, हा आता भ्रमिष्ठासारखा वागायला लागला, याचं सगळं सत्ता गेल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या लायकीचा माणूस एकदम आता कुठे चालला गेला. पण तरी रक्षाला तिकीट मिळालं. रक्षा खडसेंना मी स्वतः सगळं आम्ही प्लॅनिंग केलं. माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त मतं मी तिला टाकले. म्हटलं तू इकडे येऊ पण नको, ती आमची छोकरीच, आमची मुलगीच आहे ती तशी पाहिली. तर म्हटलं तू इकडे येऊ पण नको, आम्ही सगळं काम मी तिथे. त्यानंतर पुन्हा पक्षाने त्यांना मंत्री केलं. आम्ही एका शब्दात नाही म्हटलं, आम्ही स्वागतच केलं. परत हात दुरे घालून मिरवणूक काढली त्यांची. असं नाही होत. आमच्याकडे पक्षशिस्त आहे ना. आता मी म्हटलं असतं कशाला तिला केलं, मी जाऊन वरायला असतो या पुढे, कसं काय तिकीट दिलं, तर हे योग्य होतं का? नाही. मी स्वीकारलं. काही गोष्टी ॲडजस्टमेंट कराव्या लागतात पक्षामध्ये. आम्ही राजकीय पक्ष आम्ही चालवतो आहोत, त्यामुळे फक्त आम्ही आमचेच राहू, आम्ही दुसरी कोणाला घेणार देता पक्षामध्ये. आम्ही आमचं किती प्रयत्न करू अजून पुढचे वर्ष. आता तशी वेळ आलेली नाही, एक तुम्ही लक्षात घ्या. असं नाही होत. मी खडसेंचं उदाहरण यासाठी दिलेलं आहे की कसं विष वाचवावं लागतं, ॲडजस्टमेंट कशी करावी लागते. म्हणजे तुमचा थोडासा त्यांना विरोध आहे, तुमच्या भागात त्यांनी तुमच्यावर आतापर्यंत काम केलेलं आहे. मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी आपल्याला शिव्या दिल्या होत्या, म्हणून तुम्ही त्यांना घेणारच नाही. करावं लागतं. आणि म्हणून मी खडसेंचं उदाहरण दिलं की एवढं खडसेंचं माझं वैमनस्य आहे, एवढं कुणाचंच नाही महाराष्ट्रात. तुम्हाला सांगेल, कार्यकर्ते जे तुमच्या पक्षाशी इतके वर्ष, अनेक वर्ष एकनिष्ठ आहेत, त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट न देता बाहेरून आयात केलेल्या लोकांना तिकीटं दिली. मग त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय केलंय ते तर आपण पाहिलंच. रडारड केली, त्याच्यानंतर पक्षानेच त्यांनी शिव्या फक्त नेत्यांनीच दिल्या, केली. तिकीट दिल्यानंतर रडारड फक्त नेत्यांनीच केली, कार्यकर्त्यांनी केली. ते आमच्या सोबतच राहिले. ते जर सोबत राहिले नसते तर एवढ्या 72 जागा, मागच्या वेळेला 64-65 होत्या, यावेळेला 72 जागा आमच्या निवडून आल्यात. या निवडणुकीमध्ये एक जे आणखीन जे दिसलं की तिथं म्हणजे, आणि ते नाशिकमध्येच दिसलं की तुमचे जे मित्रपक्ष आहेत जे राज्यामध्ये तुमच्याबरोबर सत्तेमध्ये आहेत, त्यांचे काही नेते तुमच्या मागं पळतात की थांबा थांबा, आम्हाला 2 मिनिटं बोलू द्या. युती करायला ते धडपडत होते. तर तुम्ही त्यांना बिलकुल नाही, असं नाही. मी त्यांना पूर्ण वेळ दिला. समीर भुजबळांबरोबर मी 2-3 वेळा बसलो, तासभर बसलो. पण त्या दिवशी मला कार्यक्रमाला जाणं इतकं आवश्यक होतं आणि ते परत खाली आले, सगळं कार्यक्रम आठवून निघालो. गर्दी किती होती आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की इथे आपलं बोलणं होणार नाही, तुम्ही पुढे या, तुम्ही बघा विचार. त्या दिवशी मी फक्त 1-2 किलोमीटर पुढे गाडी घेऊन गेलो, पेट्रोल पंपावरती आतमध्ये घुसलो आणि मग ते त्या ठिकाणी आले. समीर भुजबळही आलेत, दोन्ही आमदारसुद्धा आलेत, मंत्रीसुद्धा आले त्या ठिकाणी. आणि मी जवळपास अर्धा पाऊण तास, कारण लोक बोलूच देत नव्हते. अंगावर येतो म्हणे माझं तिकीट, तो म्हणे माझं तिकीट. हॉटेलच्या बाहेर असल्यामुळे ते लगेच 5 मिनिटात माझ्या मागे आले. तिथे मी आज त्यांना बोलवलं आणि आम्ही उभ्याच तिथे जवळपास पाऊण तास चर्चा केली सगळ्या विषयांवर. असं नाही आहे. तर यासाठी मी म्हटलं की तुम्ही फक्त पुढे या, 1-2 किलोमीटर पुढे या, रस्त्यावर हायवेवर आपण थांबू. आणि आम्ही तिथेच थांबलो एका मोकळ्या जागेमध्ये आज जाऊन त्याची चर्चा केली मी. या निवडणुकीमध्ये दुसरं एक जे बघायला मिळालं ते म्हणजे MIMचं ज्या पद्धतीनं त्यांना यश मिळाले. मालेगावमध्ये, संभाजीनगरमध्ये जवळपास 125 जागा MIMला या निवडणुकीत जिंकता आलेल्या आहेत. त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? हा एक मोठा चॅलेंज नाही, मोठं चॅलेंज आहे. MIM संघटनेला तर कुठंच आमचं समर्थन नाही किंवा त्या पद्धतीने त्यांची विचारधारा आहे ती काही फार देशाला पोषक अशी नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आता ते आलेले आहेत. आता तुम्ही धुळ्यामध्येच बघा, धुळ्यामध्ये MIMचे आमदार होते, त्यांनी MIM सोडली, राष्ट्रवादीमध्ये ते गेले. त्यांनी घड्याळाला त्यांनी 8 जागा आणल्यात. MIMनी त्या ठिकाणी सुद्धा 9 जागा घेतल्यात. मालेगावमध्ये सुद्धा आता कुठली ती इस्लाम पार्टी आली. आमचं त्यांच्याबद्दल म्हणणं नाही, त्याचा प्रश्न आहे कोणत्या पार्टीत जावं, कोणाला मध्ये. पण MIM सारखी जी त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी विचारधारा आहे देशाच्या MIM वाढणं हे भाजपलाही पथ्यावरच पडणार आहे. MIMचं भय दाखवून तुम्हाला कायम स्वतःची नाही, मला वाटतं आम्ही अशा बाबतीमध्ये आमची तडजोड नाही.
आम्हाला कुठे MIM वाढेल म्हणून आमचा फायदा होईल, आम्ही अशा विचाराचे अजिबात नाही. तुम्ही एमआयएमच्या विचारधारेबद्दल बोलताय, पण जर तुम्ही असदुद्दीन ओवैसींच्या सभा ऐकल्यात हो. तर त्यांनी एकही हिंदू धर्माविरोधात वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी कायम संविधानाची बात केलेली आहे. ते कायम संविधानावर बोललेत. ते मुस्लिम समाजाच्या विकासाबद्दल बोललेले आहेत. काय धोका आहे तुम्हाला हे एमआयएमच्या आता आपल्याला असं वाटतंय, हा बदल त्यांचा आता अशामध्ये झालेला आहे, अशाच झालेला आहे. पाकिस्तानला शिवाय देणं, आपल्या देशाचं कौतुक करणं, पण तुम्ही त्यांची सगळी भाषा जर तपासून बघितली तर ती इतकी आग पाखड करतात की त्या देशाला, देशाच्या एकात्मतेला, एकतेला ही नितेश राणे बोलतात ते चालतं. काय नितेश राणे बोलतात ते चालतं. नितेश राणे इतकं टोकाचं बोलत नाही. काय कसं म्हणजे नितेश राणे इतकं टोकाचं बोलत नाही. आणि जे जात्यंध लोक आहेत, हे स्वीकारूच शकत नाही. जे जात्यंध लोक आहेत, जे अगदी देश विरोधामध्ये बोलतात, राष्ट्राच्या विरोधात बोलतात, त्यांच्याविषयी त्यांचं मत आहे. आणि ते वारंवार खुलासा करतात की जे राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत त्यांच्याविषयी माझं हे मत नाही, हे ते नेहमी क्लिअर करतायत. पण काही लोक असे आहेत की ज्यांना इथे राहूनही पाकिस्तानची प्रेम आहे. म्हणजे इकडे आपण हारलो, कुठे कुठली मॅच, तर ते इकडे फटाके फोडतात. हे आजही आपण बघतो आहोत. हे काही नवीन नाही आहे, हे नवीन नाही आहे. असे अनेक लोक असे आहेत की हिंदुस्थान पाकिस्तान मॅच असली, आपण जर जिंकलो तर ते दुःख मनवतात, मारामाऱ्या करतात, घरात घुसून लोकांना मारतात, फटाके फोडणाऱ्यांना. हे नाही आहे का? हे तुम्हीच दाखवतात, तुम्हीच दाखवतात. शह देताना एमआयएम कडे दुर्लक्ष झालं भाजपचा, की एमआयएमने एक चोरवाट करून दिली आहे? कसली भाजपने एमआयएमला एक चोरवाट करून दिली. नाही, चोरवाट करायचा काय प्रश्न आहे? लोकांचा प्रश्न आहे. लोकांना त्याचे जहाल मतं आहेत, ते त्यांना आवडायला लागलेले आहेत, त्यामुळे लोक त्याच्या मागे जात आहेत. काही काही आहेत असे पाकिस्तान धर्जीने लोक, सगळे म्हणणार नाही मी. आजही राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत या देशामध्ये. आता माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा माझ्या निवडून येतात, त्याच्यामध्ये 7-8 मुस्लिम हे सगळे भाजपच्या तिकिटावर निवडून येतात कमळावर. इतके वर्ष झाले. मुंबईमध्ये मराठी मतांचं ज्या पद्धतीनं ध्रुवीकरण झालं, खास करून मराठी भागामध्ये शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेला जो लोकांचा कौल मिळाला, ही म्हणजे याच्याबद्दल आपल्याला विचार करायला लागेल. ज्या पद्धतीनं हिंदीचं सक्ती करायचा प्रयत्न केला गेला, ज्या पद्धतीचं राजकारण मधल्या काळामध्ये केलं गेलं, ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली. तुम्ही या शिवसेनेचं सगळंच काढून घेतलं गेलं, त्यांचा पक्ष गेला, त्यांचं चिन्ह गेलं, त्यांचे नेते गेले, कोर्टाने काढलं, त्यांचे न्यायालयाने काढलं, आम्ही नाही काढलं. त्यांचे नेते गेले, त्यांचे आमदार गेले, खासदार गेले. आता जे मुंबईचा निकाल आहे खास करून, त्याच्याबद्दल तुमची काय भावना आहे? मुंबईचा निकाल चांगलाच लागलेला आहे. आम्हाला अपेक्षा थोडं आम्ही कमी पडलो, अजून थोडं हा जास्त पाहिजे आहे. पण तुम्ही हे जे मराठी सांगतायत ना, मला वाटतं फक्त निवडणुका आल्यानं की या लोकांना, विशेष करून उद्धवजी आहेत, आता राज जे आहे, त्यांना फक्त निवडणुकीमध्ये आठवतं. इतर वेळेला त्यांना मराठी माणूस, आता 25 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, महापालिका होती, मग तुम्हाला काय तुम्ही मराठी माणसासाठी केलं? त्यावेळेला काय नाही आठवलं? कोरोनासारख्या काळामध्ये मराठी माणसं मरत नव्हती का? त्यांना कोविड झालं नव्हतं का? तुम्ही कुठे घराच्या बाहेर पडले? तुम्ही त्यांना काय मदत केली? तुम्ही काय काय पराक्रम केले त्यावेळेला? सगळ्या खरेदीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही सोयीनुसार त्यांची भाषा बदलत असते. आज मला सांगा, आता आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या, आम्हाला मराठी मतं मिळाली नाही का? मग आम्हीच मराठीचे मक्तेदार आहोत, आमच्यामुळेच मराठी जिवंत आहे. अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधानांनी मराठीला दिला. मला वाटतं ही जी तुमची भूमिका आहे ना, वेळोवेळी फक्त ही राजकीय फक्त दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी आहे. राजकारणावर डोळा ठेवून तुम्ही भाषा करतात. मुंबईमध्ये पण तेच, निवडणूक आली की चालली मुंबई गुजरातकडे, जसं काही तिला साखळ आणि इंजिनच आहे की बटन दाबलं की चालले तिकडे ते जाऊन. हे कोणाला पडणार आहे का? पण बस मुंबई चालली गुजरातला, मुंबई तोडायचा प्रयत्न चालला. किती बालिश स्टेटमेंट आहे. म्हणजे त्यांचं भाषण ऐकून लोक कंटाळलेत. त्यांच्याकडे कुठलं व्हिजन नाही आहे, कुठला दृष्टिकोन नाही आहे, विकासाचं काही त्यांच्याकडे काही व्हिजनच नाही त्यांच्याकडे. फक्त बस एकच, मुंबई चालली, मराठी माणूस. मुंबई लोक कंटाळले तो यांना, ते कंटाळले आणि ते राऊतांचं चालतं. ते ऐकूनही लोक आता वैतागले की बाबा काय माणूस बोलतो म्हणून. आणि म्हणून त्याचा परिणाम आहे. आज राज्यभरामध्ये काय झालं, 2 ठिकाणी फक्त त्यांनी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कुठे तिकडे गेले, असेल नाशिकला सभा गेली, कुठे गेले ते? काय त्यांना काय किती जागा भेटल्या त्यांना तुम्हाला सांगू का आता मी? ते काही नाही त्यांचं तर राहिलं. उभाठाला काय 155 जागा आहेत, किती लढले? 1300 जागा लढले, 155 जागा आल्यात. मग लोक इतके वेडे आहेत का की मराठी धोक्यात आली, मराठी माणूस धोक्यात आला?
मुंबई धोक्यात आली, यांना मतदान करणार नाही मग माणूस. मग कोण विचारतं यांना? तुम्हाला कोणीच विचारत नाही यांना. आम्हाला 1400 जागा मिळाल्या आणि यांना 155 जागा मिळाल्यात एवढी पोपटपंची करून. यांच्यावर विश्वास नाही लोकांचा, अजिबात विश्वास नाही आहे. मुंबईमध्ये काय झालं मग? गिरीशजी, पुढच्या काही दिवसात नाशिककरांना महापौर मिळेल, पण अजून पालकमंत्री मिळालेला नाहीये. काय? म्हणजे नेत्यांच्या इगोमुळे 2.5 वर्षांपासून नाशिककरांवर अन्याय होतोय असं म्हणायचं का? तरी पण नाशिक उलट या ठिकाणी पालकमंत्री मिळाला नाही मिळाला, पण नाशिकचं काम किती सुरळीत चाललेलं तुम्ही बघतायत का? अतिशय चांगलं काम चाललेलं पण आहे. आता पालकमंत्र्यामुळे कुठे काही अडलेलं आहे असं काही होत नाही ना. पण या निकालामुळं आता तुमचा दावा पालकमंत्री पदावरचा आणखीन भक्कम झालाय असं तुम्हाला वाटतं? नाही, मी खरंच सांगतो तुम्हाला, आता मी तिथे कुंभमेळा मंत्री आहे. मला पालकमंत्री असलं नसलं, तुम्ही कधी ऐकलं का मला पालकमंत्री करा म्हणून? मी म्हटलं कुठे टायर जाळले, कुठे आंदोलनं केले, कुठे आमचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले. खरं क्लिप माझा आहे. कुंभमेळा पण आहे, आमचे तिन्ही आमदार तिने आमचे आहेत, महापालिका आमची आहे, सगळं आमचं आहे तिथे. पण मी कधी आग्रह धरला किंवा तुमच्या समोर म्हटलं नाही मला दिलं पाहिजे, माझा अधिकार आहे, मी कधीच म्हटलं नाही. आग्रह धरला नाही ही गोष्ट खरी आहे. आग्रह धरला नाही ही गोष्ट समजा खरी असेल, पण तुम्ही आग्रह सोडलेलाही नाहीये ना. कुठे आग्रह त्यामुळे असं नाही सोडणं, असं आहे की तुम्ही जर आग्रह सोडला. हा वाद तुम्हाला सांगू का? हा वाद रायगडमुळे आहे. रायगडमुळे आमच्या दोन्ही पक्षामध्ये जी स्पर्धा चाललेली आहे की मी तेच बोलतात. आमच्याकडे दादा भुसेकरही फार बोलत नाही, भुजबळ साहेबही बोलत नाही, मी पण बोलत पण नाही. मग अडलं कुठे? रायगडमुळे. नाही पण नाशिकमध्ये का अडलं? पण असं रायगडमुळे. पण असं आहे की या निमित्तानं तुम्ही असं सांगू इच्छिता का हा. की पालकमंत्री कोणालाही करा किंवा आम्हाला काही त्याच्याबद्दल मोह नाही. हो. आता माझ्याकडे कुंभमेळा मंत्रीपद आहे, त्यामुळं पालकमंत्री पदाचं जे काही तो मुकुट आहे तो तुम्ही. नाही, मी असं म्हणणार नाही की याच्या गळ्यात घालून द्या, त्याच्या डोक्यात घालून द्या, त्याच्या डोक्यात. पण मला वाटतं तुम्हालाही माहितीये रायगडच्या प्रश्नावर सगळं अडलेलं आहे. नाही, पण तो रायगडचा प्रश्न सुटेल. दोन्ही पक्षाचं तेच म्हणणं आहे, इकडे भाजपलाच द्या पण तिकडे आम्हाला द्या. आता मी तुम्हाला सांगतो, सगळे नेते मला म्हणतात की बाबा तूच घेऊन टाक ना, आमचं कुठे काय म्हणणं आहे, अच्छा. पण ते तिकडे आम्हाला देऊन टाक. आणि तुमच्यासाठी पण ही स्थिती सोयीची आहे काय की कुंभमेळा मंत्रीपदाच्या निमित्तानं पालकमंत्रीपद ओघाओघामध्ये मिळालेलंच आहे, तर कशाला आता त्याच्याबद्दल बोलायला नको. कुंभमेळा वेगळा विषय आणि पालकमंत्रीपद वेगळा विषय आहे. याचं सगळं नियोजन जे असतं ते सगळं पालकमंत्र्याकडे असतं, सगळे अधिकार पालकमंत्र्याकडे असतात. पण ठीक आहे ना, आता कुंभमेळा म्हणून मी आहेच त्या ठिकाणी. त्यामुळे पालकमंत्री नाही नेमला तरी चालतोय. नसता तरी पण मी म्हटलं नसतं. गिरीजी, कुंभमेळा नसतं तरी मी काही आग्रह झालो नसतो. 30-40 वर्ष तुम्ही पक्षात आहात. मागच्या युतीच्या सरकारच्या काळात एक फाईल अजितदादांकडे होती सिंचन घोटाळ्याची, ज्या वेळी 200 कोटीचा एक प्रोजेक्ट 310 कोटींचा केला गेला आणि ती फाईल माझ्याकडे आहे असं त्यांनी प्रचारादरम्यान आठवण करून दिली. हे सगळं तुम्हाला माहिती होतं? अशी काही फाईल आहे अजितदादांकडे? जेव्हा सिंचन घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप होत होते, हे सगळं नवीनच होतं तुमच्यासाठी की हे सगळं तुम्हाला माहिती होतं? 30-35 वर्षात दादांनी तशी फाईल कडून दाखवली नाही, सांगितलं पण वाच्यताही केली नाही. त्यांनी वाच्यताही केली नाही. आता मध्येच त्यांनी कशी काय 30 वर्षानंतर फाईल आणली, मग त्याच्यात म्हटलं पण नाही कोणी की बाबा ती दाखवा एकदा फाईल काय असेल ती, त्यांनी ती दाखवावी. असं उगाच हवेत गोळीबार करू नये. 30 वर्ष तुम्ही काय केलं ते म्हणता, मग मी ती फाईल ती केली नाही, मग ते पैसे वाढू दिले नाही. आता मग मागच्या गोष्टी काढल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत. कारण मी पण इरिगेशन मिनिस्टर होतो 14 ते 19. नाही का? नाही सांगतोय मी तुम्हाला. अशा गोष्टी आहेत. असं कशाला बोलावं आपण? आहेत का ज्या दादांनी असं बोलू नये, मला असं वाटतं. दादांनी असं अजिबात बोलू नये. अशी कुठली फाईल आहे याची काही नाही, मला काहीच कल्पना. मला 14 ते 19 माझ्या समोर आली नाही. आता ते म्हणले ती आली होती पण मी ती होऊ दिली नाही, म्हणजे तो विषय संपलेला आहे. पण मला असं वाटतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. पण असं का म्हणावं त्यांनी, मला हे कळत नाहीये. थोडा तो अकॅडमिक वाटेल, पण मला तो प्रश्न विचारायचा आहे की आत्ताचं जे राजकारण आहे, म्हणजे आता असं आहे की तुम्ही राजकारण आता गेली जवळपास 35-40 वर्ष बघता. तुम्ही काही दरवेळेला सत्तेमध्ये नव्हतात, नाही, तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून काम केलं. हो. ही आता जी मानसिकता आहे की कुणालाच विरोधी पक्षात बसून काम होतच नाही असं वाटतं. जर तुम्हाला तुमची कामं व्हायची असतील तर तुम्हाला सत्तेचा भागीदार, सत्तेत वाटेकरी व्हायलाच पाहिजे. ही जी मानसिकता आहे ही भाजपचं राजकारण करण्याची जी रीत आहे त्यामुळं निर्माण झालेली आहे का राजकारण्यांची मानसिकता बदललेली आहे आणि त्यांना आता विरोधात बसून काम आपलं होणार नाही असं वाटू लागलंय? अनेक लोकांना असं वाटतं आता की बाबा आपण मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे. आता इथे महापौर आमचे आहेत, 2-3 आमदार आमचे आहेत,
मंत्री आमचे आहेत, मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत, वरपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं भाजपचंच आहे. त्यामुळे लोकांना वाटलं साहजिक आहे की बाबा या पक्षात गेलं तर 4 कामं जास्त होतील, नेता होतील. आता तुम्ही माझा विषय सांगितला. आता मी 90-92ला मी गावचा सरपंच झालो, 94-95ला मी आता 35 वर्षाला कंटिन्यू 60 टर्म झाले मी. मला पण अनेक वेळा सांगितलं गेलं, तुम्ही विचार अरुणभाई गुजराती आहेत, आता पण आहेत, त्यांना विचार आराराबा माझे इतके मागे लागले, राणेसाहेब माझे इतके मागे लागले, राणेसाहेब अजूनही आहेत, विलासराव माझ्या मागे लागले होते की तू काय करतो त्या पक्षामध्ये, येऊन जा इकडे. म्हणून आम्ही त्यावेळेला नाही गेलो. पण आजकाल खूप बदललेलं आहे. आज खूप बदललेलं आहे. आजची परिस्थिती बदललेली आहे. आता आधीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. तुम्ही बघा, मुख्यमंत्री राहिलेले लोकसुद्धा पक्ष सोडत आहेत. मागच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या पदावर राहिलेले 3-3, 4-4, 5-5 पिढ्या ज्यांच्या सगळ्या काँग्रेसमध्ये गेल्या, 3-3, 4-4 पिढ्या सुरुवातीपासूनच्या, ते सुद्धा लोक आमच्या मागे लागून पक्षामध्ये येत आहेत. नाही, पण मग त्याचा अर्थ विचारांची निष्ठा जशी तुमच्याकडे होती किंवा मधल्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जशी होती ती तशी विचारांची निष्ठा उरलेली नाहीये का? आता असं वाटतं की भाजपच्या काळामध्ये जर तुम्ही त्यांना जॉईन नाही झालात तर आपली कामच होणार नाही. नाही तर आपण बघा, आता तुम्ही नेतृत्वाचा विचार जर आपण केला, आता काँग्रेसची मंडळी सगळी, काँग्रेसमधून भरपूर लोक आमच्याकडे, काय वरती त्यांच्याकडे काय दिशा आहे, काय दशा झाली काँग्रेसची. राहुल गांधी असतील, म्हणजे एका घराशिवाय तर इथे कुठं जसं चालत नाही, त्यांचीसुद्धा विचारसरणी असेल. काँग्रेसमध्ये कोण राहिलं, अख्ख्या देशामध्ये किती ठिकाणी मुख्यमंत्री येतो, लोकांना विश्वासच नाही की आता हा पक्षामुळे काही होईल, कोणी नेता तयार होईल. म्हणजे सगळं दिशाहीन भरकटलेलं जे आजसारखं काम चाललेलं आहे. त्यामुळे लोकांना वाटतं की मग या पक्षातून करायचं काय, इथे नेता तर नेताच नाही, त्याला विजनच नाही, त्याला कोणी लोकमान्यता नाही या देशामध्ये. सगळ्या राज्यामध्ये, बिहारसारख्या राज्यामध्ये काय अवस्था झाली, 4-5 लोक त्यांचे निवडून येत आहेत. काय अवस्था आहे आज, काँग्रेस सगळ्यात मागे या ठिकाणी तसं पाहिलं तर 4-5 प्रमुख पक्षांमध्ये. उगाच तो जनाधार एका समाजाचा ठराविक समाज आहे म्हणून ते आहेत, बाकीचं गिरीश काय महाजनजी, काँग्रेस तिसरा मोठा पक्ष आहे आज आहे ना, पण ते एका ठराविक वर्गामध्येच आहे, सार्वत्रिक नाही आहे कुठे, एकाच वर्गावर आहे. त्यामुळे त्यांचं सार्वत्रिक त्यांचं तसं काही नेतृत्व राहिलेलं नाही. राज्यामध्ये तुम्ही सांगा कोण नेता आहे काँग्रेसचा, कोणाकडे पाहून लोकांनी त्यांच्याकडे जावं सांगा तुम्ही, कोणाकडे पाहून लोकांनी त्या पक्षामध्ये प्रवेश करावा. त्याचा अध्यक्ष ते त्यांचं नावही मला आठवत नाही कोण काय तिथं, ते काहीतरी बोलतात, काही बोलतात, देवेंद्रजींना गजनी म्हणतात, त्याला काय म्हणतात, असंच चाललेलं आहे. सध्या राज्यात समीकरण असं झालंय ना की भाजप = निवडणुकीतला विजय. पण या निवडणुकांमध्ये असं झालंय की भाजपच्या विजयापेक्षा तुमच्या विरोधकांच्या पराभवाची चर्चा जास्त होतीये. आणि ज्यावेळी विरोधकांच्या पराभवाची चर्चा जास्त होते त्यावेळी जय पराजयाचे आयाम नक्कीच तिथे बदललेले असतात. आपण स्वप्न पाहत नाही असं म्हणता, पण तरीही आपली जी काही स्वप्न असतील ती पूर्ण होवो, ते आपल्याला सदिच्छा आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.